व्यसनाच्या आली लागल्या या इलेक्शन पायी। जेव्हा बापू साहेबांना आम्ही म्हटलं ना की असं आपलं काय करायला लागेल, अण्णा म्हटले मला 4 मतं कमी पडली तरी चालतील, पण एक पोरग व्यसनाच्या आली गेला। मला तुम्ही सांगा भगिनींनो, माझ्या मातांनो, आज तुम्ही गावागावामध्ये ते कशा पद्धतीने बहिणींच्या माझ्या मातांच्या मध्ये प्रचार करतात। माझ्या अंगणवाडी सेविकांना, माझ्या आशा सेविकांना कशा पद्धतीने दबाव आणला जातोय, कशा पद्धतीने त्यांना गुपचूप गावामध्ये प्रचार करायला लावला जातोय, हे तुम्हाला पण माहिती आहे, बरोबर ना ताई? मांडवलं होती बघ। खऱ्या अर्थानं या माता भगिनींना सांगा अजिबात घाबरायचं नाही। आचारसंहिता आहे, सगळी माणसं आमच्यासारखी तुमच्या मागे घाबरायचं नाही। हे तालुक्याला एक वेगळ्या पद्धतीचं वळण या निमित्तानं, या इलेक्शनच्या निमित्तानं गावागावात आपल्या तरुण पोरांना, महिलांना वेगळ्या पद्धतीचं नियोजन लावायचं काम चालू आहे। महिलांचे बचत गटांचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, रोज महिलांचे व्हॉट्सअपचे ग्रुप उघडले की आहेत त्या बाबाचं काय ना काय ते, बाप्पांना असं वागलं, गणेश दादा असं बोलला, तो तसा बोलला, तो हा असा केला, तो तसा केला। अरे मागच्या वर्षी सगळी मंडळी चालली कशी तुम्हाला, आणि आता का चालत नाही? मागच्या चालली ना, सगळी चालली का नाही चालली? गणेश दादा चालला, बाप्पांना चालला, किती लोक चालले मागच्या वेळेस, आता का चालत नाही? मागच्या वेळेस तुम्ही म्हटले बाबांना मला एकदा संधी द्या, मग काय चुकलं? बापू साहेबांनी एकदा संधी मागितली, एकदा संधी द्यायला हरकत काय? माझा इथं बसलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सवाल आहे, आपण दरवेळेस ग्रामपंचायतीत काय करतो, यंदा ह्याच्या बाबतीत झालं, शेजारच्या बाबतीत देतो, ती बाबतीत झाली त्या बाबतीत देतो ना सगळ्यांना संधी? का एकाच घरात आपण 10 वेळा देतो का? मग यंदा जर बापू साहेबांना संधी दिली तर फरक काय पडतो? काय पडतो फरक? द्या ना एका संधी। आता गेली वेळ माघारी घ्यायची 4 तारखेची, पण फरक काय पडतो? आता लोकांनी जर मतदान केलं आणि एकदा बापू साहेबांना आमदार केलं, आणि त्यांनी 4000 कोटीची वर्गाने केली, ठीक आहे, 2800 कोटी रुपयाची कामं पवार साहेब सत्तेत असताना, त्याच्यानंतर नंतरच्या काळात जेव्हा अजितदादा भाजप बरोबर गेले, सगळ्यांनी मिळून ती कामं दिलेली आहेत, कुणी एकाची कामं नाही। जेव्हा जेव्हा आम्ही अजितदादांना भेटायचो, बापू साहेब असतील, बबन भाऊ असतील, माझ्यासारखे पदाधिकारी तालुक्यातले राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना दादा बोलून घ्यायचे, कोणती तुमच्या तालुक्यात कामं राहिलेत, 25 वर्षाचा बॅकलॉग होता, मागचं इथून मागचं आपल्याला खोलात जायचं नाही, परंतु त्या काळामध्ये सत्ता काँग्रेसची असायची, आमदार भाजपचा असायचा, निधी मिळायला अडचण व्हायची। तो बॅकलॉग मागच्या काळात बाळाभाऊंनी पण भरून काढला, 1500-1600 कोटीची कामं बाळाभाऊंनी पण केली, आणि आता आमदारांनी जर 2800 कोटींची कामं केली असतील तर ती काय फक्त त्यांनी एकट्याने नाही केलेली, त्याला कारणीभूत बाप्पांना पण आहेत, त्याला कारणीभूत बबन भाऊ वेगळे पण आहेत, त्याला कारणीभूत बाबूराव वायकर पण आहेत, त्याला कारणीभूत आमच्या सारखे कार्यकर्ते पण आहेत, लक्षात ठेवा। मग तुम्ही काय एकटं म्हणता मी केलं, सगळं तुम्ही केलं, आणि 25 वर्ष पक्ष आम्ही टिकवला, कुणी टिकवला? 25 वर्ष तुमच्या धाब्याला सुखा दुःखात कोण येत होतं? ठीक आहे, मागच्या वेळेस आम्हाला वाटलं की बाबा या बाबाला आपल्याकडे घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येते, आणि जर सुगीचे दिवस येणार असते तर ही लोक आज राष्ट्रवादीवर नाराज होऊन किती गावावर लोक बाहेर पडली, कितीतरी लोक बाहेर पडले, ही लोक पडली असती का बाहेर? कुठंतरी तुम्ही चुकलाय, तुम्ही कुठंतरी त्याचा विचार करायला पाहिजे होता। गेल्या 8 महिने तुम्ही सांगते सचिन गोटकुलेला काय घेणं नाही, त्याचा मतदारसंघ बदलला, माझ्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीचा अपप्रचार चालू आहे, बाहेरनं काळा आहे, आतून काळा आहे, अरे केलं काय? कृष्ण काळा आहे, विठ्ठल काळा आहे, मग मी काळा आहे तर केलं काय? आणि मी आतून काळा आहे तर काय केलं? तुमच्या गावात कोणाच्या जमिनी मारल्या, कोणाच्या गावात जाऊन काय केलं? आमच्या चुकीच्या व्हिडिओ काढायला लावायच्या, आमच्या चुकीचं बोलायला लावायचं, आमच्या विरोधात चुकीचं लोकांना सांगायचं, कशासाठी? कोणत्या धाराला चाललंय इलेक्शन? कोणत्या धाराला नेता इलेक्शन? कुणी कोणाला देऊन दिले? कुणी कोणाला काय बोललंय? मी कोणाला काही बोलत नाही। 2009ला बापू साहेब वेगळे पडले, त्याच्यानंतर बाळाभाऊ निवडून आले, मला सांगा इथं भाजपचे कार्यकर्ते बसले, 2009 नंतर बापू साहेबांनी कोणाला दिला का? मग मला सांगा कशासाठी हा प्रचार चालला? सगळे वेगळे एक झाले, आणि मग वेगळ्यांनी
15 वर्ष समजा वेगळे कुटुंबाचा आमदार होता, कधी तुमच्या गावातून वेगळे कुटुंबाने त्रास दिला? अरे मला असं वाटायला लागलं बाळा उभा राहा शपथ. ठीक आहे, आम्ही अनुभवातून शिकलो, चूक झाली आमच्यात, आपण ही चूक आता सुधारायची वेळ आलेली आहे. कार्यकर्त्यांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो सगळ्यांना, त्या भूलथापांना बळी पडू नका. मेळावा करायचा, काय काय मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती तुम्ही सांगत नाही. लोक कशी जमतात एवढी, कशी काय जमतात? आज आम्ही तुम्हाला काय केलं इकडं येण्यासाठी? का तिकडे पाहुणनगरला मेळावा, त्या पाहुणनगरच्या मेळाव्यामध्ये आमच्या सभापतीवर नाही ती टीका केली, नंदुधन हिंदोळ. माझी विनंती आहे, तुम्ही कार्यकर्त्यावर वैयक्तिक टीकेवर जाऊ नका. अरे आम्ही बघितलंय 2008 ला सरपंच झालो, आज 2024 16 वर्ष झाले या कुटुंबाचं श्रेय बघतोय. त्यांचे वडील आम्ही बघितलंय कोणती मिटिंग असते की तिकडनं गाड्या भरून घेऊन यायचं वडगावला. 15 वर्ष कार्यकर्ता जपण्याचं काम त्याच्या वडिलांनी केलं, आणि तुम्ही त्याला सभापती केलं म्हणून फरक काय पडला? फरक काय पडला? तुम्हाला 97,000 मतांनी निवडून दिलं, त्यात काय नंदू धर्मेच्या त्याच्या परिवाराचं नाही का? एवढा मोठा शिंदे कुटुंबाचा आणि त्या धर्मे कुटुंबाचा वाद त्या गावामध्ये, त्याची आई त्या वादात बिचारी दगावली. त्यांनी तो वाद विसरून ती भांडणं मिटून गाव तिथं 200-300 लीडला ठेवलं. तेव्हा नाही बरं तो विचार आठवला तुम्हाला? आणि तुम्ही वैयक्तिक लोकांवर टीका करताय राव. काय असेल ना तुम्ही बोलवा ना लोकांना, तुम्ही बसा ना त्यांच्या अडचणी सोडवा ना. मी बघितलं ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या टायमाला बापू साहेबांनी कारखान्यात लोक बोलून घेतली. मला माझ्या गावात म्हणले सचिन तो उत्तम घोटकुले राहिले ते सदस्य काढायचा, सरपंच काढायचा. बिचारा किती वर्ष झालाय, त्याला बिचाराला त्याच्या शरीराला दुखावा इजा झालेली आहे, त्याचं काहीतरी कर, ती ग्रामपंचायत बिनविरोध कर आणि मिटव, आणि त्या पोराला कुठेतरी संधी द्यायचा प्रयत्न कर. हे स्वभाव आहे बापू साहेबांचा. गावात जाऊन कोणाला येड वाकड ग्रामपंचायत त्रास द्यायचं काम त्यांनी मागच्या बऱ्याच वर्षापासून केलं नाही. जेव्हा पक्ष टिकवायचा होता तेव्हा तुम्ही मंडळी तुमचं काम करायची, आमची मंडळी आमचं ताकदीने काम करायची. त्याला पर्याय नव्हता, ते संघटनाच्या जिथे तो वाढत होता. अरे पण इथं आता सगळ्या संघटना, इथं सगळे कार्यकर्ते मुळे काढायचं काम चाललंय. नवीन संकल्पना तालुक्यात आलेली आहे वेगळ्या पद्धतीची, आणि मग या संकल्पनेला जर यांना मतदान केलं ना तर अजून मोठी माती मिळेल. गावगावचा कार्यकर्ता संपल लक्षात ठेवा. तुमच्या हातावर तुमच्या माता भगिनी राहणार नाही अशी परिस्थिती हा माणूस उद्याच्या काळामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. अरे 15 वर्ष काम केलेलं तुम्ही विसरताय, आणि 2 वर्षात तुम्ही काय दिलं आपण लगेच त्याचं. माझी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून की यंदा बापू साहेबांच्या नावापुढं आपलं तुतारी उर्फ पिपाणी हे चिन्ह आहे, ते घराघरात पोहोचणारच आहे. तर त्या चिन्हासमोरचं बटन दाबा, बापूसाहेब जगरेंना विजय करून या तालुक्याला एका चांगल्या वळणावर नेण्यासाठी प्रयत्न करा. एवढं बोलतो, माझं मनोबल थांबवतो.